त्यानुसार मी सांगेल ते अतिविश्वासाने अर्पण करा. आणि माझी कळकळीची विनंती आहे, एवढा विश्वास माझ्या महादेवावर ठेवा, एवढा विश्वास ठेवा की महाराज या जगात सर्व इच्छा पूर्ण करणारा फक्त माझा महादेव. सर्व इच्छा. काय संबंध आहे महाराज? आज तुम्हाला महाराज काय सांगावं भगवंताच्या लीला. आज मी संभाजीनगरला गेलो, जाता जाता मनात उपवास आहे, सहज रस्त्याने ओळल्या शेंगा दिसल्या. देव कसा आहे पहा बरं. ओळल्या शेंगा दिसल्या, चालता चालता इच्छा झाली ओळल्या शेंगा, पण गाडी गर्दी कुठं थांबवणार म्हणलं, शेंगासाठी नाही थांबवली. महाराज ज्यांच्या घरी गेलो लगेच तिथं मला आल्यापासून 6 दिवस कुठंच शेंगा खायला मिळाली नाही, त्यांच्या घरी शेंगा. महादेवाची विशेषता सांगायची बरं मला. आज रात्री ज्यांच्या घरी फराळ आहे त्यांच्या घरी बी पुन्हा शेंगाच. इथं बसलेले ज्यांच्या घरी मी फराळ केलं त्यांनी कोणीतरी म्हणावं मला 6 दिवसात शेंगा दिल्या खायला, कोणीच दिल्या नाही. मला देव सांगायचं बरं कसं आहे, फक्त मनामध्येच गाडीमध्ये बसताना ही इच्छा झाली, आता बाकी फळं तर रोज खाल्लं, सहज मन गेलं शेंगावर. माझ्या भगवंतानी सकाळपासून 2दा शेंगा दिल्या. मग जर महाराज एवढं छोट मागणं जर सहज कोण, महाराज तो महादेव आहे बरं, विश्वास त्याच्यावर करा. म्हणून ज्यावेळी अर्पण कराल त्यावेळी अति विश्वासाने अर्पण करा. म्हणून तुम्हाला मी राशीनुसार सांगतो. आता पहिली रास कोणती म्हणल्या? मेष राशी. पुराणामध्ये वर्णन आलं, मेष राशीच्या व्यक्तीने शिवलिंगावरती ज्यावेळी भगवान शंकराचे शिवलिंगाची पूजा करतात, पुढे गेलं तर ज्याला सवय नसते त्याला सापडत नाही. भजन करा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, मेरे मेरे गोपाल 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 आवाजाचे काय हाल. गोपाल गोपाल जसा सोमवाराचा कडक केला जरा मोठ्याने. गोपाल गोपाल गोपाल
एक मिनिट इथं बसलेलं डॉक्टरकडे कोण कोण गेलं? डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर पहिली गोळीनं गुण नाही आला तर दुसरी देतो. आता पहिल्या गोळीनं काय गुण आला नाही, मी दुसरी देतो. दुसरी दिल्यानंतर डॉक्टर तिसरी देतो आणि चौथीला सांगतो आता पेशंट होईल तेवढी सेवा करा. आता काय पेशंट तसं आता मी 2 गोळ्या दिल्यात, ही तिसरी आहे आणि चौथीला मी सुद्धा म्हणेल. सर्वांनी म्हणायचंय गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. माय महिन्यानं तुम्ही थांबा, फक्त माझी पुरुष मंडळी आपला आवाज आजचा दिवस आहे बरं, जरा जोरात. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. या ठिकाणी आमच्या कमिटीच्या काही तरुण मंडळाने काल माझ्यासमोर इच्छा व्यक्त केली, आमचे मनोज भाऊ वगैरे, की आम्हाला गळ्यामध्ये माळ टाकायची. आज त्यांची इच्छा आहे तरुणाची, आणि मनोज भाऊ म्हणले उद्या माळ टाकायची. आज घरी येणार होतो पण आज संभाजीनगरला गेल्यामुळं मनोज भाऊ घरी येणं काही झालं नाही बरं. घरी यायचं होतं आज, लईच वेळ, आज जरा भेटायला गेले असल्यामुळं. आणि काय सांगू माझे हाल मलाच माहिती आहे. तुम्हाला माझ्या गळ्यातले हार पाहून लई बरं वाटत असं, पण हाराची काय परेशानी तुम्हाला बी चांगली माहिती. तुम्ही लग्नात एकच घातला, किती हाल आहेत. मी रोजचे 10-15 घालतो, किती हाल असतील माझे. तुम्हाला लय बरं वाटतं, पण हार म्हणजे सोपी गोष्ट नाही बरं. आणि एक सांगू, मला माझा स्वभाव, मला लहान लेकरापासून तो कोणाला दुखवायला आवडत नाही. म्हणून सगळा वेळ माझा फक्त जिथं जाईल तिथल्या गावाकरता असतो, पूर्ण वेळ. त्याच्या पुढचं बोलू का? त्याच्या पुढचं बोलू का? बायको जर केली असतं तर धपाधपा आणला असतं मला. आता ज्याला लग्न झालं त्याला माहिती आहे लय हा मार खाल्ला असता मी, म्हणूनच केला नाही. परंतु एक सांगू, समाजसेवेमध्ये जेवढा आनंद आहे तेवढा आनंद कशातच नाही. हा अनुभव माझा, नेहमी हॅप्पी, नेहमी प्रसन्न, नेहमी आनंद. म्हणून आय एम अ लकी पर्सन. मी स्वतःला लकी समजतो की मला तुमच्यासारख्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करून देण्याचं एक सामर्थ्य महादेवाने दिलं. त्याच्यापेक्षा मोठं देवाने काय द्यायला पाहिजे. म्हणून महादेवाला मी नेहमी धन्यवाद देतो. आजचा दिवस आहे तरुण मंडळ, आणि सगळ्याला विनंती आहे ज्यांना माळ घालायची, आज मला जायची गडबड आहे पण होईल, लेट होईल, मी काही प्रॉब्लेम नाही. आज माळकरी ज्याला व्हायचं आहे त्याने माळकरी व्हा. परंतु आपल्याला कथेच्या आरती अगोदर कमीत कमी 50 जणाला संकल्प करायचा आहे की मी आयुष्यभर निर्व्यसनी राहील. असे 50 जणांनी संकल्प करायचा आहे. कमीत कमी 50 जणांनी. आता हे तुम्हाला अगोदर याकरता सांगितलं, तयारी पूर्ण म्हणायचं, निर्व्यसनी राहायचं, फक्त काहीच नाही. आणि एक सांगू, 10 रुपये सुद्धा कधी मी मागितले तरी मला देऊ नका. बाकीच्या नाही दान करणं झालं तर नका देऊ. फक्त माझी कळकळीची विनंती आहे, फक्त निर्व्यसनी राहा. काय करा? निर्व्यसनी. आपण 50 जण जास्त झाले तर लय आनंद मला, पण कमीत कमी आकडा 50. आणि मला माहिती आहे माझा आजपर्यंत असे गावने एकही शब्द पाडला नाही. कावड यात्रा म्हणल्यानंतर महाराज अपेक्षेपेक्षा जास्त आमचे तरुण आले होते कावड यात्रेलाही. तुझं मौन आहे का? मौन आहे तुझं? मौन आहे तुझं? काय
डोळ्यात गेलं होतं. काय गेलं होतं डोळ्यात? अच्छा, काय गेलं होतं डोळ्यात तुझ्या? बाकीचे मी खातो ना सगळे. धन्यवाद. बोली भोलेनाथ भगवान की, उमापति महादेव की. हर 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 हर. थांबा मावश्या हो. आज माझ्या डोक्यात होतं बरं यांच्यासाठी चॉकलेट घ्यायचे, पण विसरलो. इथं कॉर्नरला गाडी आल्यानंतर चॉकलेट घ्यायचे होते, पण लय गणगण राहिलं. बोले भोलेनाथ भगवान की, उमापति महादेव की. फक्त तरुण मंडळ गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. फक्त हा कोपरा इकडचे तरुण मंडळ गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आता तुमचा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. आता फक्त मला पाठीमागे बसलेले तरुण मंडळ, फक्त तुमचा होट्यावर बसलेले तिकडे आपले तुमचा आवाज. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. काही जण म्हणतात चला आपलं झोपाला झोपाला. सर्वांनी हात वरती. जय हो जय हो. जय भोलेनाथ शंभो शंभो. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. हो पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. हो पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. सर्वांनी जय हो जय हो.
आपण महादेवाची पूजा मी तुम्हाला सांगणार आहे राशीनुसार. पहिली रास कोणती? मेष. मेष राशीचं पहिलं अक्षर बी सांगतो आता. चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो आणि आ अक्षर ज्याच्या रास नाव्यानुसार. आता जेवढे लक्षात राहतील, नाही लक्षात राहिले तरी आता युट्यूबला लाईव्ह हे सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर पहा. मेष राशीचे पहिले अक्षर सांगितले कोणते कोणते? चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ. हे मेष राशी एवढे अक्षर. आता तुमच्या नावाचं पहिलं याला अक्षर येत असेल तर तुमची मेष रास. या मेष राशीच्या व्यक्तीनं या पूर्ण श्रावणामध्ये ज्यावेळी महादेवाची पूजा करता त्यावेळी महादेवाची पूजा करत असताना गाईच्या दुधामध्ये मध टाकून, काय गाईच्या दुधामध्ये मध टाकून भगवान शंकराचा ओम नमः शिवाय म्हणत अभिषेक करायचा. अभिषेक करण्याकरता, अभिषेक म्हणजे ब्राह्मण देवता लागतात असं. अभिषेक करत असताना फक्त अखंड धारा धरावी लागते. अखंड धारा धरायची आणि मेष राशीवाल्याने ओम नमः शिवाय मंत्र म्हणायचा. गाईच्या दुधामध्ये तूप टाकून भगवान शंकराचा अभिषेक करायचा आणि भगवान शंकराच्या शिवलिंगावरती सफेद फुलाला चंदन लावून म्हणले तेच चंदनाचं फूल बेल महादेवावरती जर अर्पण केलं तर म्हणले त्याच्या पत्रिकेतले सर्व दोष समाप्त होतात. मेषवाल्याने लक्षात ठेवा. आता ज्याची ज्याची जी राशी तेवढंच लक्षात, जी राशी आहे त्याने तेवढंच लक्षात धरा, बाकीच्याने बाकी युट्यूबला पहा. मेष राशीचं वर्णन आहे. मेष राशीचे मी तुम्हाला अक्षरही सांगितले कोणते. आता अक्षर नका लक्षात धरू, युट्यूबला तुमचं नाव ज्याला माहिती त्याने तेवढंच लक्षात धरा. सगळं पाठ केल्यावर माझ्या बी कशाला पोटावर पाहिजे. आता जेवढं कामाचं तेवढंच पडणं. दुसरी राशी कोणती आहे तर मला दुसरी राशी आहे वृषभ. कोणती राशी आहे? या वृषभ राशीचे अक्षर येतात ई, उ, ए, ओ, वा, वी, उ, वे, ओ. आता हे कोणत्या राशीचे अक्षर आहेत? वृषभ राशीचे. वृषभ राशीच्या व्यक्तीने दह्यामध्ये तूप टाकून, कशामध्ये? दह्यामध्ये तूप टाकून भगवान शंकराचा अभिषेक करायचा. सफेद फूल बेलावर ठेवून म्हणले ते फूल बेल भगवान शंकराच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं. म्हणले 1 महिना नित्य नेमाने शिवलिंगावरती वृषभ राशीवाल्याने हा नित्य नेमाने जर नियम केला, नित्य महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन हे अर्पण केलं तर म्हणले त्याच्या पत्रिकेतील सर्व दोष समाप्त होते. त्याची वृषभ. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ओरिजिनल मध मिळाला तर, मध ओरिजिनल पाहिजे बरं, ओरिजिनल मध पाहिजे. तुम्ही म्हणाल पतंजलीचा ओरिजिनल आहे, नाही. मी बाबा असलं म्हणून बाबाची बाजू घेत नाही बरं, कारण मी चेक केलेला माणूस आहे. आणि मी चेक करूनच वस्तू वापरतो, तशा वापरत. तुम्हाला ओरिजिनल मध ओळखायचं शास्त्र सांगतो मी. ओरिजिनल मध ओळखायचं असेल तर तुम्ही एका ताटामध्ये मध टाकायचं आणि त्या मधामध्ये पाणी टाकायचं. जो पाण्यात मिक्स होत नाही तो ओरिजिनल मध. ओरिजिनल मध, ओरिजिनल शंख ओळखण्याचं शास्त्र आहे. ओरिजिनल शंख कसा ओळखायचा? ओरिजिनल शंख तांदूळाच्या गोणीमध्ये बुडाला ठेवायचा. तांदूळाच्या बुडाला ठेवायचा. ओरिजिनल शंख तांदूळाच्या गोणीत बुडाला ठेवल्यानंतर ऑटोमॅटिक वर येतो, तो खाली राहत नाही. तो ओरिजिनल शंख. आणि जेवढी ओरिजिनल वस्तू अर्पण कराल तेवढा लाभ आहे. डुप्लिकेट वस्तू आली की मग त्याचा लाभ होत नाही. आणि मग माणसं म्हणतात आम्ही तर असं केलं, मग तसं केलं, मग अमुक झालं. आता सिनारेस्टच्या नावाने जोरात मेडिकल चालू आहेत. आता ओरिजिनल सिनारेस्ट मेडिकल वाल्यालाच माहिती आहे कोणती. ही म्हणते मी तर सिनारेस्ट खाल्ली, मस्त खाल्ली सिनारेस्ट, पण ओरिजिनल नव्हती ना. ओरिजिनल जर खाल्ली की महाराज गुण येणार म्हणजे येणार, तिचं कामच. तुम्ही डुप्लिकेट सिनारेस्ट खाऊन पण ओरिजिनल सिनारेस्ट खाऊन पहा.
ज्यावेळी अर्पण करता त्यावेळी पूर्ण चेक करून अर्पण करा, ओरिजिनल वस्तू. आणि माझी एक विनंती आहे, महादेवाला देताना कधीच डुप्लिकेट नाही. महादेवाला नोट देताना सुद्धा क्लिअर आणि चांगल्या नोटा. महादेवाला अक्षता देत असताना खंडित तुटलेला नाही. बऱ्याच जणीचा अक्षता मी तुटलेला पाहिला. अक्षता तुटल्याला आपण नका करत जाऊ. अखंड अक्षता लागतो महादेवाला. बेल तुटलेला नाही, अखंड लागतं. अखंड अर्पण करत जा. खंडित झालेली वस्तू महादेवाला चालत नाही. म्हणून ज्यावेळी अक्षता महाराज, आता कौतुक नाही करत त्यांचं, परंतु मी ज्यांच्या घरी राहिलो ना त्यांच्याकरता खरोखर एकदा टाळ्या वाजवा. आणि महाराज, संस्कार काय असतात, श्रद्धा काय असते, सेवा काय असते. मला वाटतं आता मला त्यांचं आडनाव लक्षात आहे ना, पपया परिवाराकडून आवर्जून शिकावं. अति सेवा महाराज, अति. आज तर मी बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदा पाळण्यात बसलो झोक्यात, आणि ते पपाय परिवारामुळेच बसलो. नाही तर आता कशाचा झोका, आता माया जीवाचा झोका झालाय. कोणी इकडं ढकलत आहे, कोणी तिकडं ढकलत आहे. मला गणेश म्हणला बाबा झोक्यावर बसायचंय, मनात म्हणलं माझाच झोका झालाय. परंतु अति सेवा. आणि मला सगळ्यात मोठी त्या परिवाराची एक विशेषता वाटली महाराज, एका गोमातेची सेवा सुद्धा परिवारामध्ये चालली. तो आदर्श घेण्यासारखा आहे. घरामध्ये एकतरी गाय असावी, एका गायीची सेवा घडावीच. महाराज, ज्या घरामध्ये गायीची सेवा होती त्या घरातले सर्व माणसं सात्विक आणि प्रेमळ राहतात. आणि म्हशीवाल्याचं मी सांगत, एक बोलू का तुम्हाला, 100 गायी असू द्या, 100, आणि 100 गायीत जर महाराज तिचं वासरू प्यायला सोडलं तर ते त्याच्या आई खाली जातं, लगेच तणाला तोंड लावतं. कोणतं? गावरान गायचं. आणि मोठ्या 10 म्हशी असू द्या आणि वगरू सोडू द्या, वगरू पहिली उधळी तर मालकालाच मारत. आता इकडे दुधावाल्याला माहिती, जे दूध काढतात ते पहिलं ते मालकाने ठोका ठेवून दिला की मग पळत पळत म्हशीकडे जातात. तिथं गेल्यावर तिनं लात मारली की ते म्हणतो रॉंग नंबर. लाता खात खात जे आईकडे जातो ते वगारू, आणि बिगर लाता खाता आपल्या आईकडे जातं ते गाईचं वासरू. एवढा. मग मला सांगा, 9-10 महिने आईच्या पोटात राहून त्याला आई कळाली नाही वगाराला, मग पिणाऱ्या वगाराला ज्याने 9-10 महिने आईच्या वगारू 10 महिने राहतं का? 10 महिने राहतं ना. वगारू 10 महिने आईच्या गर्भात राहिलं. गाईचं 9 महिने 9 दिवस राहतं तरी त्याला आई कळते. हे एक्स्ट्रा राहिलं तरी त्याला आई कळाली नाही. मग वगाराला आई कळत नाही तर म्हशीचं दूध पिणारे हलगट ओ असं वयाच्या मानाने हे तोंड. म्हणून एक तरी गाय सांभाळा. किती जणांकडे गावरान गाई? आणि ज्यांच्याकडे गावरान गाई त्यांचे तोंड पा आणि म्हशीवाल्याचे तोंड पा. तुम्ही उभा करू का गावरान गाईवाले जेवढे जेवढे त्यांचे तोंड पा, तुमच्या म्हशीवाले तोंड पा. महाराज, गाईच्या दुधामध्ये प्रेम आहे, गाईच्या दुधामध्ये सात्विकता आहे. ज्या घरामध्ये गाय सांभाळल्या जाते त्या घरात आई वडिलाची सेवा होते म्हणजे होते. हा वाक्य माझं कायम लक्षात ठेवा. आई वडिलाची त्याच घरात म्हशीची सेवा करणाऱ्याच्या घरात सेवा होईल की नाही गॅरंटीच नाही. कारण का तर महाराज, शास्त्र आहे, दुधाचा परिणाम जीवनावर होतो. म्हणून कलियुगामध्ये म्हणले गाईचं दूध अमृत आहे, अमृत. गाईचं दूध अमृत आहे. आता पुढच्या वर्षीपर्यंत बऱ्याच जणींना गावरान गाई घ्या. जर तुमचा दावा पुराणी करा असं वाटत असेल तर बरं, नसला दावा घालायचा तर मग अजून 2-3 म्हशी आणा. म्हशी
बरं मी बिलकुल, परंतु राशीच्या व्यक्तीला काही कपडे म्हैस व्यवसाय अति घातक आहे ते बी पुढे सांगणार आहे मी आता ते विषय. म्हशी कोणाने काळे वस्त्र त्याला बिलकुल जमत नाही एका राशीला, सगळं सांगणार आहे पण जरा दमाने सांगणार आहे. कथेला दोन बी बाजू शकतात. आपण दोन राशी पाहिल्या, कोणत्या? पहिली मेष, दुसरी मिथुन. कोणती? लक्ष देऊन ऐका आता, फक्त बोलू नका. तुमचं मौन चालू आहे ना? बरं इथं म्हटल्यात मौन चालू नाही तुमचं? किती जणांनी इमानदारीने पाळलं खरं सांगा बरं? किती जणांनी पाळलं इथं बसल्यावर मौन? धन्यवाद. तुमचं हलती हो. मौन पाळलं असतं तर काय जड होतं? 3 तास लय जड होतं का? पण नाही. तर आज लास्ट दिवस आहे, आतापासून स्टार्ट. आज लास्ट, आता तरी स्टार्ट. एवढा फायदा मी त्या दिवशी सांगितलं ना, मौनाचा अति फायदा आहे. मौनाचा अति फायदा आहे. आतापासून स्टार्ट. सगळ्यांचं हात वरती. धन्यवाद. आता बघू मौनाचे अति फायदे सांगितले. आपण दोन राशी पाहिल्या, मेष आणि वृषभ. तिसरी रास सांगितली मिथुन. शास्त्रामध्ये वर्णन आलं, मिथुन राशीच्या व्यक्तीने भगवान शंकराचा अभिषेक करत असताना ऊसाचा रस अर्पण करावा. शास्त्रामध्ये संस्कृतमध्ये ऊसाला इक्षुदंड म्हणतात. शिवमहापुराणामध्ये रुद्र संहितेमध्ये वर्णन आलं, धन देतात, धनाची प्राप्ती करून देतात, निर्धन. तुम्ही म्हणाल धन प्राप्त होतं म्हणजे काय वरून पडतं का? नाही. तुम्ही जे काम करता त्याच्यामध्ये यश प्राप्त होतं, काम लवकर मिळतं, कामामध्ये यश. म्हणजे तुम्ही असं काय पूजा केली लगेच वरून बंडल पडले नाही, हे डोक्यातून काढून टाका. जे तुम्ही काम करताय, आता काही काही जे मला अशी समस्या, कमवणं चालू आहे पण तुम्हाला टिकत नाही, अशा अनेक अडचणी येतात. आला तसा पैसा जातो, मस्त पैसा येतो, टिकत नाही. त्याने या महिन्यामध्ये ऊसाच्या रसाने अभिषेक करा आणि स्वतः ऊसाच्या रसाने अभिषेक करायचा. ज्याच्या जीवनामध्ये विनाकारण शत्रू त्रास देतात, विनाकारण, त्याने या महिन्यामध्ये मोहरीचं तेल त्याच्यात थोडं पाणी टाकून भगवान शंकराचा महिनाभर अभिषेक करा. शत्रू समाप्त होईल. शत्रू समाप्त होईल म्हणजे मरणार नाही बरं. नाही तर परत येताना मला भेटायला महाराज, आणि ते तर अजून गाडीवरच फिरतोय. मोहरीच्या तेलामध्ये पाणी टाकून जर महादेवाचा अभिषेक केला तर शत्रू समाप्त होतो, म्हणजे शत्रू भाव समाप्त होतो. म्हणले महाराज मोहरीचं तेल आपल्याकडे मिळतं नाही मिळतं? शास्त्राने वर्णन केलं. म्हणले जास्ती नाही, श्रावण सोमवारामध्ये 5 सोमवार महादेवाचा अभिषेक लिंबाच्या रसाने करा. कशाचा रस? लिंबाच्या रसाने महादेवाचा 5 सोमवार जर अभिषेक केला तरी म्हणले शत्रू समाप्त होतो, शत्रू भाव राहत. आता तर सांगायला तर अर्पण करायचं एवढं शिवमहापुराणामध्ये आलं, एवढं अर्पण करायचं आलं, सगळं सांगित बसलो. किती राशी पाहिले आपण? किती? 3. चौथी रास आहे कोणती? कर्क राशी. पुराणामध्ये वर्णन आलं, कर्क राशीच्या व्यक्तीनं दुधामध्ये साखर टाकून भगवान शंकराचा अभिषेक करायचा. गाईच्या दुधामध्ये, कर्क राशीवाल्याने गाईच्या दुधामध्ये साखर टाकून भगवान शंकराचा अभिषेक करायचा. भगवान शंकराला धोत्रा, आघाडा हे 2 पुष्प घ्यायचे आणि हे दोन्ही पुष्प बेलावर ठेवायचे आणि बेलावर ठेवून धोत्रा
आगाडा पुष्प भगवान शंकराच्या मंदिरामध्ये पूजा झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर अर्पण करायचे. म्हणले त्याच्या पत्रिकेतले सर्व दोष समाप्त होतात. कोणती रास? कर्क राशीवाल्याने पुराणामध्ये वर्णन आलं, हा उपाय करावाच. 5वी रास सांगितली सिंह राशी. मनोज भाऊ सिंह राशीवाले, सिंह राशी कोणती? सिंह राशीच्या व्यक्तीने पुराणामध्ये वर्णन आलं, मधामध्ये गुळ मिक्स करावा. कशामध्ये? मधामध्ये. मधामध्ये गुळ मिक्स करावा. आणि शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, त्याने लाल कनेर, कोणतं कनेर? 2 मिळतात, लाल आणि सफेद कनेर. पुराणामध्ये वर्णन आलं, त्याने लाल कनेर, सिंह राशीवाल्याने लाल कनेर चंदन लावून म्हणले ते बेलावर ठेवावं आणि असं बेल महिनाभर सिंह राशीवाल्याने शिवलिंगावरती अर्पण करावं. म्हणले त्याच्या राशीतले सर्व दोष समाप्त होतील. सिंह राशीनंतर कोणती राशी आहे? पुराणामध्ये वर्णन आलं, कन्या राशीवाल्यांनी सुद्धा उसाचा रस, कशाचा रस? उसाचा रस आणि दुर्वा, दुर्वा म्हणजे हराळी, उसाचा रस, दुर्वा आणि म्हणले त्या दुर्वा बेलपत्रावर ठेवून भगवान शंकराच्या शिवलिंगावरती अर्पण करावेत. म्हणले या पद्धतीने भगवान शंकराची पूजा केली तर त्याच्याही पत्रिकेतले दोष समाप्त होतील. 6वी कोणती? तुला. तुला राशी. तुला राशीवाल्याने महाराज पुराणामध्ये असं वर्णन आलं, तुला राशीवाल्याने जीवनात कधीच काळे कपडे घालायचे नाही. कोणी? तुला एक काय लक्षात ठेवा, तुला राशीवाल्याने जीवनात कधीच काळे कपडे घालायचे नाही. जर माझ्यावर विश्वास नसल तर तुला राशीवाल्याने सप्ताह झाल्यानंतर 4 म्हशी घ्या किंवा शेळ्या घ्या, म्हशी किंवा शेळ्या घ्या. तुला तुमची का? तुला राशीवाल्याने काळे वस्त्र परिधान केले की म्हणले किती तुम्ही एखाद्या लग्न जमायला मोठ्या महत्वाच्या कामाला जा, सर्व कपडे काळे घालून जा, बनियान काळी, शर्ट काळा, पॅन्ट काळी. आणि ज्यावेळी जाल त्यावेळी म्हणले जे काम तुमचं होणार होतं त्या कामात अडचण येणार म्हणजे येणार. काळे कपडे घालून तुला राशीवाल्याचं काम होत नाही, अडचण येणार म्हणजे येणार. ज्यांची ज्यांची तुला राशी आहे त्यांनी काळे वस्त्र कधी परिधान करायचे नाही. तुला राशीवाल्याला शिव पुराणामध्ये वर्णन आलं, म्हणले तुला राशीवाल्याने गाईचं तूप त्यामध्ये इत्र टाकून, गाईच्या तुपामध्ये इत्र टाकून, गाईच्या तुपात इत्र, कशामध्ये? इत्र मिळतं. मार्केटमध्ये गेले तर इत्र संभाजीनगरला भेटून जाईल. गाईच्या तुपामध्ये इत्र टाकून भगवान शंकराचा अभिषेक करायचा. आणि तुला राशीवाल्याला महाराज पुराणामध्ये असं वर्णन आलं, तुला राशीवाल्याने महादेवावर सफेद फूल, गंगाजल आणि तूप हे सर्व मिक्स करून शिवलिंगावरती अर्पण करायचं. म्हणलं त्याच्या पत्रिकेतले सर्व दोष समाप्त होतील. तुला राशी ज्यांची ज्यांची त्याने हे लक्षात ठेवा, तुला राशीवाल्याने काळे कपडे कधी घालण्याचा प्रयत्न करू नका. भगवान महाराज सुताने वर्णन केलं, म्हणले त्यानंतरची राजाने गाईच्या तुपामध्ये मध टाकून भगवान शंकराचा अभिषेक करायचा. परंतु जेव्हा जेव्हा अभिषेक करायचा तेव्हा तेव्हा आपलं तोंड उत्तरेकडे करायचं. कोणीकडं? उत्तरेकडे. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर उत्तर दिशा कोणती सांगू का? शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर महादेवावर जेल टाकल्यानंतर जेल ज्या दिशेनं बाहेर जातं ती शिवलिंगाची उत्तर दिशा आहे. म्हणून महादेवाची सगळ्यात श्रेष्ठ पूजा, अति सिद्ध आणि फल देणारी जर पूजा कुठली असेल तर म्हणले उत्तरेकडे तोंड करून पूजा केलेली अति लवकर महाराज इच्छा पूर्ण करते. उत्तरेकडे तोंड करायचं, उत्तरेकडे तोंड करून. म्हणले वृश्चिक राशीवाल्याने धोत्रा फुल अर्पण करायचंय, धोत्रा आणि आघाडा. भगवान सुजी महाराज
महाराज वर्णन करतात. म्हणले कोणती राशी? आता धनु राशी. दुधामध्ये पिवळे चंदन टाकून भगवान शंकराच्या शिवलिंगावरती अर्पण करायचे. पिवळे चंदन आणि म्हणले तांदूळ पिवळे करून शिवलिंगावरती अर्पण करायचे. आणि अशा व्यक्तीने भगवान शंकराच्या शिवमंदिरामध्ये म्हणले खिरीचा नैवेद्य महादेवाला अर्पण करायचं. कशाचा नैवेद्य? खिरीचा नैवेद्य. आता राहिली कोणती? धन. कोणती राहिली? का झाली धनु? मकर राहिली. आता माझीच राहिली का? आता मकर राशीवाल्याकरता सांगतो. पुराणामध्ये वर्णन आलं, मकर राशीवाल्याला जन्माताच शनी असतो. जन्माताच मकर राशीवाल्याला. परंतु शनीची कृपा करण्याकरता शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, मकर राशीवाल्याने भगवान शंकराचा अभिषेक करत असताना म्हणले गंगा जलामध्ये नारळाचं पाणी टाकायचं. कशाचं? नारळाचं पाणी. आपण जे नारळ पितो ना, त्या नारळाच्या पाण्याने भगवान शंकराचा अभिषेक करायचा. त्याने बेल, आगाडा, धोत्रा याचं अर्पण करायचं. आणि पुराणामध्ये वर्णन आलं, अशा व्यक्तीने मकर राशीवाल्याने ओम त्र्यंबकेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा अर्पण करताना. कोणता? ओम त्र्यंबकेश्वराय नमः. आता राहिली कोणती? कुंभ. कुंभ राशीवाला सुद्धा शास्त्रामध्ये मोहरीचं तेल भगवान शंकरावरती. कुंभ राशीवाल्याने मोहरीचं तेल, शमीपत्र आणि आणखी सांगितलं शिवाष्टकाचा पाठ. शिवाष्टक म्हणले नाही जर आलं तर गुगलवर यूट्यूबवर टाकायचं आणि त्याने शिवाष्टकाचा पाठ करायचा. आणि जोपर्यंत शिवाष्टकाचा पाठ चालू आहे तोपर्यंत अखंड भगवान शंकरावरती जलधारा. लास्टवाली राशी कोणती आहे? महाराज मीन राशीवाल्याने पुराणामध्ये वर्णन आलं, पाण्यात केसर टाकून भगवान शंकराला ते पाणी अर्पण करावं. आणि म्हणले अशा व्यक्तीने शिवचालिसेचा पाठ करावा. भगवान शंकराच्या शिवमंदिरामध्ये जाऊन तिला आपल्याकडे कोणतं फुल म्हणतात? कोणतं? गोकर्णी. मग तुमच्याकडे जरा ते वेगळे धोत्रा, तुमच्याकडं काय म्हणतात? गोकर. ते गोळ होतं म्हणून निळं गोखराचं फुल अर्पण करावं. गोकर्ण बरोबर आहे. मग आमच्याकडे तुमच्या सेम आहे. ते कसं होतं, कधी कधी तुम्ही ते धोत्र याला काय म्हणतात, रुचकीला रुई